नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2 वर्षापूर्वी शुभमजी गुप्ता असतील किंवा कापडणी साहेब असतील यांनीही यापूर्वी घरपट्टीवाढीचा जो घाट गाठला होता तो जनतेच्या रेट्यानं तो त्यावेळी स्थगित करून पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता की कोणताही निर्णय जनतेच्या हिताचाच होईल आणि तो हिताचा निर्णय आता महापालिकाचे नवीन आयुक्त मॅडम यांनी घेतलेला आहे। तर हा प्रशासनानं जो घेतलेला निर्णय आहे भांडवली पद्धतीचा तर तो स्वागतार्ह आहे, पण त्यामध्ये काही अडचणी आहेत किंवा त्रुटी आहेत किंवा सर्व लोकप्रतिनिधी असतील, व्यापारी घटक असतील, सामाजिक संघटना असतील यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्यामध्ये असणारा जो त्रुटीचा अभाव आहे तर ते सर्व सल्लामसलताने घ्यावा। तो एकतर्फी लादण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा ती जनता नाकारेल असं माझं वैयक्तिक मत आहे। प्रशासनानं जो घेतलेला निर्णय आहे यामध्ये जे पूर्वीच्या ज्या आमच्या अटी होत्या की पार्किंग शेडला त्यांनी घरपट्टी लावू नये किंवा आमचा कुपवाड सारखा अविकसित भाग आहे आणि विश्रामबाग सारखा विकसित भाग आहे तर ठीक आहे, कुपवाड विश्रामबागला एक वेगळा झोन करावा आणि कुपवाड सारखा जो गुंठेवारीचा गावठांचा आणि विस्तृत असा भाग आहे जिथं अजून ड्रेनेजची व्यवस्था नाही, पाणी आठवड्यातून 2 दिवस येतच नाही, लाईटचाही प्रॉब्लेम आहे, तर अशा अविकसित भागामध्ये जो विश्रामबागला दर आकारतो तो जर तिथं आकारलं गेलो तर विनाकारण नाहक जनतेला ती फसवणूक होईल किंवा तो जनतेवर अन्याय होईल। तर यासाठी आम्ही आयुक्त मॅडमना लेखी स्वरूपाचं मी तसं निवेदनही दिलेलं आहे की तुम्ही ह्या गोष्टीची सखोल सगळ्यांशी चर्चा करावी, एकतर्फी ती न लादता सर्वांच्या सहमतानं काही अविकसित भाग आहेत, विकसित भाग आहेत असे झोन करूनच याची घरपट्टी लागवावी अशी माझी त्यांना विनंती आहे।